अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन. संसद भवनच्या बाहेर साधूच्या वेशात बसून नोंदवला निषेध. पोलिसांवर जी दगडफेक करण्यात आली ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे. भाजपच्याच गुंडांनी केलेली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपांना अभिजित दिपकेंचं प्रत्युत्तर. ते पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दगडफेकीविषयी मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा. मंत्रालयातील कॅन्टीनमधील अस्वच्छतेवरून मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघाडणी. हॉटेलचे परवाने निलंबित करण्याची कारवाई मागे घेण्याचे कोर्टाचे एफडीएला निर्देश. नाटकमध्ये सोन्याच्या दुकानातून उंदराने पळवले 10 लाखांचे दागिने. उंदीर दुकानातील अंगठ्या पळवत असल्याचं सीसीटीव्हीतून समोर. उंदराच्या बिळ खोदल्यानंतर सर्व दागिने सापडले. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदी शेजारच्या एकतानगर भागात पाणी. अनेक घरांमध्ये पाणी आल्यामुळे मोठं नुकसान. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी रस्ते बंद तर दरडी कोसळल्याच्या ही घटना. एक मुलगी पुरात वाहून गेल्याची माहिती. आता बघूयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलंय. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता खोचक टीका केली. बाहेर देखील राजकीय नाट्य होत असतात आणि दररोज नवीन महानाटकं देखील आपण पाहतो. काही राजकीय नाटकं रडकी असतात, काही निव्वळ कॉमेडी असतात, काही सामाजिक मुखवटा घालून येतात, काही प्रायोगिक असतात, काही संधी साधू देखील असतात. आणि त्यामुळे आज काय राजकीय भाष्य मी करू इच्छित नाही, परंतु नाट्यगृहाचं उद्घाटन आहे म्हणून आपण हे आज त्याच्या योगायोगामध्ये बोलतोय. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. महायुतीमधील पक्षप्रवेशावरून भाजप शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून अलिखित करार मोडल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेला आहे. याला प्रत्युत्तर देताना पालिका निवडणुकीमध्ये भाजपनं सुद्धा शिवसैनिकांना पक्षात घेतल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पक्षप्रवेशाचं राजकारण पुन्हा तापलंय. पण त्या कल्याणपूर्वमध्येच नाही, आता पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो. तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी ही भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता. तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेलं आहे. हे यांना सांगूनही त्यांनी परत परत केलेलं आहे. याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संधी दिलेली आहे. तुम्ही आमचे एक घ्याल, आम्ही तुमचे 4 घेणार आता. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल? केडीएमसी मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद दिसतोय, नेमकं काय घडतंय? जेव्हा पालिका निवडणुका होत्या त्यावेळी पक्षप्रवेशाची सुरुवात ही याच कल्याण डोंबिवलीमधून झाली होती. ती नंतर संपूर्ण राज्यभर भाजपनं, विशेष करून त्यानंतर शिवसेनेनं राज्यभर पक्षप्रवेशाची मालिका सुरू ठेवली होती आणि तो वाद थेट दिल्लीपर्यंत गेला होता. यानंतर दोन्ही पक्षांची समन्वय समिती जे आहेत त्यांच्या बैठका झाल्या होत्या. पण असं असताना देखील आता पुन्हा एकदा हा वाद जो आहे तो पुन्हा उपळून आलेला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत जे वाद आहेत, विशेष करून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भागामध्ये, जिथं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आलबेल नाहीये हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. त्यात जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक होती त्यामध्ये अलिखित महायुती यांची होती, पण एकमेकांच्या विरोधामध्ये ते लढले होते.
बरोबर अंतर्गत आहे. पद्धतीने. आणि याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस आता पुन्हा एकदा भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, त्यांच्या नेत्यांनी, म्हणून शिवसेनेत प्रवेश केलाय आणि ही वादाची ठिणगी आता पुन्हा राज्यभर पेटणार असं दिसतंय. खरं आहे एकंदरीत अजित. भाजप आणि शिवसेनेमध्ये आलबेल नाहीये, यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. बरोबर आहे अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पाहुयात पुढची बातमी. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी अखेर आपल्या वाहनावर HSRP नंबर प्लेट बसवली आहे. ज्या महापालिकेच्या आरोग्य सभापती आहेत त्यांनी आता HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनावर बसवून घेतलेली आहे. यापूर्वी त्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरत होत्या अशी तक्रार होती. त्याच वाहनासोबत रील केल्याची बाब सुद्धा समोर आली होती. या संदर्भातील वृत्त न्यूज 18 मराठीनं प्रसिद्ध केलं. त्यानंतर नियमभंगाचा मुद्दा चर्चेत आला. बातमीचा दणक्यानंतर अखेर वाहनावर अधिकृत HSRP नंबर प्लेट लावण्यात आली आहे. राज्यामध्ये ज्या प्रकारे HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याची जी नियमावली आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि 2019 सालापूर्वीच्या जेवढ्या काही गाड्या आहेत त्यांना ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र काल आपण एक बातमी दाखवली होती. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य सभापती आहेत त्यांच्या गाडीला चक्क फॅशनेबल म्हणजे फॅन्सी नंबर प्लेट होती. कुठेतरी लोकप्रतिनिधींकडनं अशा प्रकारे नियमांची अंमलबजावणी होत नाही, नियमांची पायमल्ली केली जाते. त्याच्यामुळे मग एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर वाहतूक विभाग असेल किंवा RTO विभाग असेल त्यांच्याकडनं कारवाई केली जाते. या गाड्यांना ब्लॅक काचा असतात त्या देखील आपण पाहू शकतो, मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अशा प्रकारच्या ब्लॅक फिल्म जर असतील तर त्याच्यावर RTO किंवा वाहतूक विभागाकडनं कारवाई केली जाते. मात्र काल आपण बातमी प्रदर्शित केल्यानंतर, बातमी दाखवल्यानंतर, न्यूज 18 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर तात्काळ आरोग्य सभापतींनी आपली जी फॅन्सी नंबर प्लेट आहे ती काढलेली आहे आणि नियमाप्रमाणे HSRP जी नंबर प्लेट आहे ती बसवलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून काही गोष्टी केल्या पाहिजेत, नियमाची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. त्यांच्याचकडनं जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर सर्वसामान्य माणसानं पाहायचा कुणाकडे असा सवाल उपस्थित होतो. त्याच्यामुळे कुठेतरी प्रसार माध्यम म्हणून आम्हाला देखील अशा प्रकारे या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. त्यावेळेस त्यांच्याकडनं या नियमांची पायमल्ली न होता ते नियमानुसार चालतात. गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, उल्हासनगर. वसईमध्ये एका मालगाडीच्या डब्यांचा इंजिनशी संपर्क नव्हता, ते जोडले गेले नव्हते अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर एकच खळबळ माजली. वसईच्या मधुबन परिसरामध्ये मुंबई दिल्ली मालवाहतूक कॉरिडॉरवरील नव्या रेल्वे ट्रॅकवर मालगाडीच्या इंजिनच्या डब्यांशी असलेला जोड तुटला. त्यामुळे काही काळ खळबळ माजली. तांत्रिक बिघाडामुळे इंजिन पुढे गेलं तर काही डबे मागेच उभे राहिले. रेल्वे प्रशासनानं तातडीनं डबे पुन्हा इंजिनला जोडून परिस्थिती सुरळीत केली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बिघाडाचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे.